जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले. महापालिकेत जिल्हा प्रशासनाची आपत्कालीन बैठक झाली. यावेळी भारतीय सैन्य दलाचे मेजर साकेत पांडे, आरडीएफचे अधिकारी निरीक्षक सर्वेश कुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी जण उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, भारतीय सेना, एनडीआरएफ आणि महापालिका अग्निशामक दल यांनी पूर भागात मॉक ड्रिल करून आढावा घेतलाय. सध्या पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि महापालिका प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. सामाजिक संघटना, कार्यकर्तेही आमच्या सोबत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटाच्या वर गेल्याने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरिकांनी वेळीच स्थलांतर व्हावे. आपल्या दारात पाणी येईपर्यंत वाट पाहू नये. नदीकाठावर सेल्फी काढायला जाणाऱ्या नागरिकांच्यावर कारवाई करण्यात येते. याबाबत 3 जणांच्यावर गुन्हे दाखल केलेत. पूरस्थिती पाहून सोमवारचा निर्णय घेतला जाईल. जिल्हा प्रशासनात समन्वयाने काम सुरू आहे. पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले, नदी काठावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी पुलावर जाणं टाळावं. काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केले.